एक भिकाऱ्याची पोरगी होती, स्मार्ट, गुड लुकिंग, हँडसम, एवढी देखणी दिसायची, पण पोरगी होती भिकाऱ्याची, फुटपाथवर भीक मागायची. तिथून जाऊ लागली राजाची सवारी, राजकुमार बसलेला रथात, आणि जाता जाता फुटपाथवरती भीक मागू लागली. ती राजाचा रथ आला का तिनं जोडी पसरली. राजा म्हणे काय देखणी पोरगी दिसते भीक मागती. राजा म्हणे का ग तुला भीक मागायला शोभत का? ती म्हणे पोरगीच इकडे 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 इकडं. ती म्हणे मी पोरगीच भिकारीची, भीक नाही मागणार तर काय करणार. राजा म्हणे तू दिसायला एवढी सुंदर आहे, तू तर राजाच्या महालात पाहिजे, एखाद्या तू राजाची राणी पाहिजे, माझ्यासोबत लग्न करशील का? केलं माझ्यासोबत लग्न तर राजमहालामध्ये राणी बनवून ठेवीन तुला. पोरगी होती भिकारीची, पण ॲटिट्यूड पाक येते. ती पोरगी म्हणे तुला मला मागणी घालायची आणि प्रपोज करायची हिम्मतच कस काय झाली. राजा म्हणा बाप रे, मिरची दिसते म्हणे कोल्हापुरी. ती म्हणे हरकत नाही, पण माझ्या वडिलांकडे जा आणि मागणी घाला. बापाकडे गेला तो. आता काय करो, दिल गया गदी पी तो परी क्या चीज आहे, आडला हरिंग गाढवाची पायदरी. तो गेला तिच्या बापाकडे. तिचा बाप कोण कोण भिकाऱ्याकडे कोण गेला, कशाला गेला? जेचेत राहिले, निट्ट वागणे, पुड्या नाही खाणे, हा गावात भाना भाना नाही हिंडणे, नाही तर मग तसेच मुंजे राहणे. राजाला बी भिकाऱ्याच्या दारात जावं लागतं. आता तर डेंजर पहा तुम्ही. पुरीचे बाप रुबाबातच आहेत, मागून पोराचे बाप पडते राम 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 राम. यंदा तर म्हणतो आणखीन 2 वर्ष करायचंच नाही पोरीचं लग्न. कमी समजू नका तुम्ही. आमच्याकडे लग्न मोडायला आलतं, उद्या लग्न आलं आणि रात्रीतून बाप म्हणे पैसेच नाहीत अन्नदान करायला. रात्रीतून आला पोरीचा बाप म्हणे 2 लाख घ्या गपचूप अंधारातून उद्या पंगत घाला. पण लग्न मोडू नका. तो भिकाऱ्याकडे गेला, म्हणे काका तुमची मुलगी मला आवडली, माझ्यासोबत विवाह लावताल का तिचा? तो म्हणे हरकत नाही राव, पण मुलीला विचारावं लागेल. तो म्हणे तिनं तुमच्याकडे पाठवलं, तिनं होकार दिला असता, तिकडून पळून नेली असती ना, तिकडून रजिस्टर मॅरेज करून आला असतो. तुझ्या जवळ यायची काय गरज होती का? त्या भिकाऱ्याचं अंतकरण फुगलं, कॉलर टाईट झाली. मळका शर्ट होता, कॉलर टाईट झाली, छाती फुगली त्या भिकाऱ्याची. त्याचीच काय, अरे कोणीही बापाची किमान एकच इच्छा असते, उभ्या आयुष्यामध्ये माझ्या मुलीने सगळे निर्णय स्वतः घ्यावेत, पण निदान लग्नाच्या वेळी तरी माझ्या पुरीनं मला डावलू नाही. लग्नाच्या वेळी माझ्या पुरीनं मला डावलू नाही. चांगला जावई भेटावा, पोरगी चांगली शिकावी म्हणून इंग्लिश मिडियमला घालतो तो बाप. त्याला वाटतं की मला ग्रॅज्युएशन झालेला ग्रॅज्युएट, एखादा क्लास 1 क्लास 2, एखादा शिक्षक मास्तर डॉक्टर तरी भेटावा. तो लाख लाख रुपये वर्षाला खर्च करतो का? तो 10वी नापास सोबत पळून जावे याच्यासाठी? कुठंतरी वाटू द्या ग मनाला, जानाची नाही तर मनाची. लग्न झालं, सुंदर सोहळे पार पडले, आणि काय झालं, हिला पुरणपोळीचं ताट भरून यायचं जेवायचं. हेलाच कर, तिला गिळतच नसायचं. जेवणात ताट आलं पलंगा खाली लोटायची. आजी माय चष्म्यावाल्या जेवणाचं ताट पलंगा खाली लोटायची, आणि भाकरी वाळल्या का कडाकड फोडून खायची. तिला चांगलं जमलंच नाही कधी. एक दिवस तिची नणंद म्हणे तिला, वहिनी लग्न झाल्यापासून तुम्ही उखाणाच नाही घेतला, एखादा उखाणा तरी घ्या. ती म्हणे मला नाही येत बाई उखाणा वंच मला नाही येत उखाणा. असं नसतंय म्हणे, लग्न झाले उखाणा घ्यावाच लागतोय. आईण्यात नाव घ्यावंच लागतंय, उखाणा घ्यावाच लागतो. ती म्हणे बाई मला नाही येत. म्हणे असं कसं घ्यावंच लागतं. बरं ती म्हणे घेते. उखाणा घेऊ लागली, जरा पदर सावरला तिने, राहू दे पदर सावरला, आणि खाली पाहून थोडीशी लाजली जरा. माता भगिनी नाव घेताना लाजतात ना, बरोबर आहे ना? बरोबर आहे. मला दररोजच घ्यावं लागत ना, म्हणजे मी बिनलाजी का? ती थोडीशी लाजली, खाली पाहू लागली, आणि ती उखाणा घेऊ लागली. गरम गरम दूध त्यावर मऊ मऊ साय, गरम गरम दूध त्यावर मऊ मऊ साय, सार्वभौम राजाची बायको नाव घेते, भाकर वाढ ग माय. हिचे हिंडणे राही ना मूळ स्वभाव जाईना, हिचे हिंडणे राही ना मूळ स्वभाव जाईना.
हिचे हिंडणे राहीना. एवढा छान विनोद झाला पण तुमचं ध्यान नव्हतं बरं का, त्याच्यामुळे तुम्हाला आनंद नाही घेता आला. तुमचं होतं मागच्याचं, मागच्याचं नव्हतं ना. म्हणजे माणसाची खोड कशाने जात. 6 महिन्याची रात्र झाली, एवढा आनंद घेतला. अष्टमी झाली, नवमी झाली, दशमी, एकादशीच्या दिवशी सगळ्यांनी पोटभर भजन केलं. इतकं भजन केलं कारण संध्याकाळी चहात बुडून बिस्किटं खायची होती. गोपाल कृष्ण भगवान की. 6 महिन्याची रात्र, दशमीचा दिवस झाला, एकादशीच्या दिवशी इकडं पामाय पोटभर भजन केलं सगळ्यांनी. रात्री पोटभर भजन केलं आणि पहाटेपर्यंत भजन केलं. भजन केलं आता पहाटपर्यंत भजन झाल्यानंतर सगळ्यांना पहाटे झोपा लागल्या. ऊन पडलं तरी कुणी उठाना, ऊन पडलं कुणी उठाना. पण पाळण्यात असलेल्या लालाला मात्र जाग आली. त्याने हालचाल चालू केली. आता हरिहराची भेट आपण पाहणार आहोत. आम्ही सकाळीच